हॅलो गाईज, आज आपण बघणार आहे पनीर खिमा. पनीर खिमा तुम्ही कधी केलेला आहे का? केला असेल, चला पण आज माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. जर माझी पद्धत पनीर खिमा जर डिश आवडली तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आपलं पनीर खिमा मी पण केलेलं आहे, घरात खूप सर्वांना आवडला म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली. चमचमीत मस्त पनीर खिमा पाव. तर आता पनीर खिमा करूया. त्यासोबत नान, रोटी, तंदुरी, चपाती, भात, पाव छान लागतात. आता आपण रेसिपीकडे वळूया. पण पावभर पनीर घेतलेले, शेपूची भाजी घेतलेली आहे आणि कांद्याची पात घेतलेली. शेपूची भाजी खिम्यामध्ये असते म्हणजे असतेच. मटण खिम्यामध्ये सुद्धा शेपूची भाजी टाकतात. आता हे आपण मस्त खिमा पावभर असा किसून घेतलेल्या, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, वटाणे, शेपू आणि कांद्याच्या पातीची पेस्ट. तर हे सर्व आपलं साहित्य झालेलं आहे. आणि मिरची पण आपण ॲड केलेली आहे, कारण खिम्याच्या भाजीत अशी मिरची मस्त स्लाइस दिसते ना, छान वाटतं. आता मस्त पनीर खिमा रेसिपी करूया. चला, तेजपान टाकलेले. आता आपण याच्यात एका मिरचीचे 2 स्लाइस केलेले तिरपे, त्याच्यात आता आपण याची पेस्ट टाकलेली, पातीची पेस्ट. आता मस्त हे तेलात फिरवून घेऊया. वाव, सुपर. तुम्ही खरंच एकदा करून बघा. माझ्या घरातल्यांना खूप आवडली ही भाजी म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत मुद्दामून शेअर केलेली आहे. तुम्ही पण एकदा करून बघा, छान लागते ती. आता मस्त, आणि कांद्याच्या पातीचा हिरवा रंग असतो ना, म्हणून त्या भाजीला पण हिरवाच रंग येतो बघा मस्त. आता याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकलेली. आता हे पण आपण एकजीव करून घेऊ. कांद्याची पातीचं वाटण आणि आलं लसूणची पेस्ट हे मस्त फेटून घ्यायचं, फिरवून घ्यायचं. आणि आलं लसूणचं म्हणजे कच्चं वास जात नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. याच्यात चवीनुसार लाल मिरची टाकलेली, थोडीशी हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेले आहे. आपल्या घराची टेस्ट असते म्हणून मी ते सांगत नाही, आपल्या चवीनुसार टाकायचं. गरम मसाला टाकलेला आहे. मस्त, छान. तर बघा मस्त मसाल्याला सुगंध, मसाला ताट काढताना इतका भाजीचा सुगंध आला आहे मसाल्यांचा, तुम्हाला काय सांगू. हे तुम्ही जेव्हा करणार तेव्हा हा अनुभव तुम्हाला स्वतः येईल. ही जी फिलिंग्स आहे म्हणजे खूप छान भाजी पनीर खिमा मस्त होतं. आता हे वटाणे टाकून घेऊया आपण, कारण की शेपूची भाजी आणि पनीर तर लगेच म्हणजे 2-3 मिनटातच शिजतं, पण वटाणे कसं आपल्याला 5 मिनटं तरी लागतातच. आणि ताजे फ्रेश वटाणे म्हणून हे लवकर शिजतील. बघा, बघितलं ना, तुम्ही खरंच एकदा करून बघा. आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला मनापासून आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा. बघा, छान मस्त तरी आलेली, एकदम जबरदस्त. वा वा वा, खमंग सुगंध आलाय, खमंग, एकदम भारी, चमचमीत. वाव. तर आपण झाकण ठेवलेले, काढूया. बघा, आपले वटाणे पण शिजत आलेले आहेत. आता याच्यात आपण टाकणार आहोत पनीर. पनीरचं कसं थोडंसं
कच्चं म्हणजे दुधाचा स्मेल निघून जाईल म्हणून आपल्याला पहिले वाटाणे टाकले, मग आता पनीर टाकायचे. पनीर बघा असं किसून घेतलेले, मस्त छान लेयर दिसत आहे पनीरचे. चाळणीने आपलं सुकं खोबरंची चाळण असते त्याच्याने किसून घेतलं तरी चालतं. वाव, जबरदस्त. बघा खतरनाक. आता ही केली आपली शेपू राहतेच बरं खिम्यामध्ये. मटन खिमा तुम्ही जर हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये खाल्ला असेल तर त्याच्यात शेपू असते म्हणजे असतेच. मी मुंबईला खिमा पाव म्हणजे माझे पप्पा आणायचे ना, त्याच्यात मटन खिम्यामध्ये शेपू राहायचीच, म्हणून मी पण पनीर खिम्यामध्ये शेपू टाकलेली आहे आणि त्याची टेस्ट छान लागते. आपल्याला एवढी काही जास्त अर्धी जोडी पण नाही टाकायची, छोटीशी वाटीभर बारीक चिरून टाकायची. आता मस्त आपली कोथिंबीर. मला कोथिंबीर खूप आवडते आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये कोथिंबीर वावा. आणि कोथिंबीर चांगली असते शरीरासाठी. बघा माझ्या मुलींना भूक लागलेली आहे, त्यांना आता पटापट देते जेवण गरम गरम. वाट बघूनच उभ्या होत्या त्या माझ्या आजूबाजूला. वाव, बघा एकदम जबरदस्त वाटतो की नाही हॉटेलसारखा खिमा, पनीर खिमा है ना. करून बघा, नक्की एकदा करून बघा. आणि लवकरात लवकर होते, 5-6 मिनटंच लागतात, जास्त वेळ नाही लागत त्याला. जबरदस्त. आणि पावासोबत तर